नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी एक मोठ्या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण, दुःखाचे सावट पसरणारी बातमी स्पष्ट करत आहे. तर आजची महत्वाची बातमी आहे मित्रांनो, गुपित मोठे रहस्य, अजितदादा पवार खरंच जिवंत आहे का? काय सत्य दडलंय? या संदर्भामध्ये मित्रांनो आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. म्हणून या संदर्भातील नमस्कार. आज एक महत्वपूर्ण या विषयावर गुपित रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्ट करत आहे, ब्रेकिंग न्यूजच्या द्वारे. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 28 जानेवारी 2026 ची अत्यंत दुःखद घटना. आपल्या महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे नेते, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात बारामती येथे मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. हा मृत्यू विमान अपघातात झाला हे सर्वांनी पाहिलं, तुम्ही पाहिलं, मीही पाहिलं. खरंच त्यानंतर मीडियावर आणि अनेक प्रकारच्या व्हिडिओवर वेगवेगळे प्रकारचे दावे केले जात आहे की अजितदादा जिवंत आहे काय? हा मुख्य प्रश्न आज मीडियामध्ये गाजतो आहे. या संदर्भात विविध खुलासे आणि व्हिडिओ मार्फत समोर येत आहेत. काही मीडियाच्या मते विमान पाहिले तर त्या विमानात जे प्रवासी प्रवास करत होते, प्रथम बसले ते 6 प्रवासी, 6 व्यक्ती या विमानात होत्या. त्या कोण कोण होत्या? मीडियाच्या मते एका व्यक्तीला गायब करण्यात आले का? याचा अर्थ गायब केलेला व्यक्ती सुरक्षित आहे काय? असा दावा अनेक युट्यूब व्हिडिओ मधून केला जात आहे. येथे प्रश्न निर्माण होतो, गायब केलेला व्यक्ती आहे तरी कोण? गायब केलेला व्यक्ती अजितदादा पवार तर नाही ना? या संदर्भातील संपूर्ण चर्चेला महाराष्ट्रात अतिशय उधाण आले आहे. अनेक लोके पोरके झाले आहेत, दिल त्यांचं दुखावल्या गेलं आहे आणि या संदर्भातील संपूर्ण चर्चेला आता एकदा अतिशय उधाण येऊन पेव फुटले आहे. अनेक युट्यूब चॅनल आणि चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तशा प्रकारच्या दावे करत आहे की अजितदादा जिवंत असल्याबाबतचे. मग खरंच जिवंत आहे काय? महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांच्या कानी एकच बातमी आली आहे की अजितदादा पवार जिवंत आहे. विमानातील 6 व्यक्तीपैकी एक व्यक्ती गायब आहे ते सांगण्यात येते. मग ते खरंच दादा आहे काय? लोकांनी हा प्रश्न पडला आणि म्हणून विमान अपघातातील 5 व्यक्तीपैकी एक व्यक्ती मग कोण होती, असाही महत्वाचा सवाल निर्माण होतो. गायब केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे ती कोणी असू शकतो का? या बाबतीतील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण स्पष्ट करूया, पाहूया. ज्या दिवशी 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघात झाला, त्या संदर्भात सर्वात मोठे वृत्त कंपनी BBC यांनी अगदी स्पष्ट भाषेत उत्तर दिलं. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात 6 बसलेल्या व्यक्ती होत्या आणि अशा प्रथम माहिती प्राप्त झाली आणि बीबीसीने असे स्पष्ट केले की विमानामध्ये 6 व्यक्ती प्रवास करत होत्या. त्या 6 पैकी फक्त 5 व्यक्ती सापडल्या. प्रत्यक्षात 5 मृतदेह त्या विमानाच्या ठिकाणी सापडले. मग मृत्यूदेह 6 का सापडले नाहीत? विमानात 6वा प्रवासी कोण होता? कोण प्रवास करत होता? आणि प्रत्यक्षात मृत्यूदेह 5च का सापडले? मग 6वा व्यक्ती कोठे आहे? कोठे गेला? काय करत आहे? कोठे असेल? अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे. या सर्व प्रश्नाने सध्या सर्वांचे मन अनुत्तरित आहे. मग व्यक्ती होता, कुठे गेला, कसा गेला? विमान
विमानात प्रत्यक्ष प्रवास करताना 6 व्यक्ती प्रवास करतात. ऍक्च्युअली ठिकाणावर अपघाताच्या ठिकाणी 5च मृत्यूदेह सापडतात. 6वा मृत्यूदेह हे कोठे गेला आणि म्हणूनच 5 मृत्यूदेह सापडले, 6वा मृत्यूदेह अजिबात सापडला नाही. या संदर्भात वर एक्सवर आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट अपघातात 6 मृत्यू झाले, मग प्रत्यक्षात 5वा मृत्यू का सापडला नाही? 6वी व्यक्ती गेली कुठे? तो कोण होता? त्याचा मृतदेह का सापडला नाही? तो वाचला का? हाही प्रश्न उत्तरित आहेत. या विमान अपघातातून तो व्यक्ती जो आहे तो 6वा व्यक्ती वाचला कसा? इतर 5 मृत्युमुखी पडले कसे? मराठीत अशी म्हण आहे की देव तारी त्याला कोण मारी, असे तर झालेलं आहे ना. मग विमान अपघात होऊन आता संपूर्ण 8 दिवस उलटून गेले आहेत. 8 दिवसानंतर आता एक नवीनच माहिती पुढे आली की ज्यामुळे लोकांच्या मनावर अनेक फार मोठ्या समस्यांचे जाळे निर्माण केले आहेत. दादा जिवंत आहेत की मृत्यू आहेत का जिवंत नाहीत? काल टीव्ही प्रसार माध्यमातून दावा केला गेला की विमानात 5 व्यक्ती होत्या. विमान अपघातात 5 व्यक्तीचे मृतदेह सापडले. अजितदादा पवारच्या संदर्भामध्ये मग विमान अपघातात 5 व्यक्तीचे मृतदेह सापडले. अजितदादा पवार यांची ओळख पटवण्याचे एकमेव साधन म्हणजे त्यांच्या हातातील असलेले घड्याळ. मग ते आता घड्याळ कुठे आहे? या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाही. ते घड्याळ कुठे ठेवले आहे याचेही उत्तर देत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे घटनास्थळी विमान अपघाताच्या वेळी जे 5 मृतदेह सापडले ते 5 जण ओळख निश्चित तांत्रिक दृष्ट्या करणे फार मोठे अवघड काम आहे. 5 जणांची ओळख निश्चित तांत्रिक दृष्ट्या कोणते साधन आहे? प्रत्यक्ष 5 व्यक्तीच्या मृतदेहाच्या बॉड्या काळ्या कुट्ट पडल्या होत्या, कोळसा झाला होता असं म्हटलं जातं. हे ओळखणं अशक्य होते. मग अजितदादा पवार यांच्यावर अंत्यविधी पार पडल्यानंतर बरेच दिवस उलटून गेल्यानंतर अजितदादा पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले, तेही सुद्धा महत्वाचे आहेत. मग सुमित्रा ताईचा शपथविधीच्या वेळेस दादा जिवंत असते तर तिथे आले असते, मग ते तिथे का आले नाहीत? सुमित्रा पवार यांनी अजितदादा सोबत असणाऱ्या बॉडी गार्डच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर या ठिकाणी एक मोठे संशयाचे भूत जागृत झाले आणि त्यापुढे एक धक्कादायक बातमी समोर आली आणि संशयाचे एवढे मोठे जाळे दिवसेंदिवस पसरले आणि आज महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात हे प्रश्न सर्व लोकांना अनुत्तरित करून सोडत आहे. या गोष्टीवर जी काही माहिती आली आहे ती कोणत्या माहितीवर कोणाचा विश्वास बसणार नाही. आता या संदर्भात एक वास्तव्य सुरू पुढे आले. आता या संदर्भातील एक वास्तव्य समोर आले आहेत. विमानात 6 व्यक्ती असेल तर 5 मृतदेह का सापडतात? 6व्या व्यक्तीचा शोध कुणी घ्यायचा? 6वा प्रवासी वाचला का? जर समजा तो 6वा जिवंत असेल तर त्याचे काय होते? कोठे आहे? विमानात बसलेल्या सर्व व्यक्तींची नावे विमानतळावर नोंद होत असते. तिथे कोणत्या व्यक्तींच्या नावाची नोंद झाली आहे? त्यात कोण कोण 6 लोक बसलेले होते तेही सांगत नाही. शासकीय यंत्रणेने तपासाचा आता वेग फार मोठा झपाट्याने फिरवला आहे आणि वेग धरला आहे. याची तपासणी अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रश्न साधा नाही, सर्वांचे मन हेलवणारा हा मोठा प्रश्न आहे आणि जनतेला या प्रश्नाचे उत्तर हवे आहेत. म्हणून YouTube चॅनलवर अनेक व्हिडिओ तयार करून याच्या तपासाची सूत्र इकडे तिकडे फिरवत आहेत. आता तपासाची सूत्र एकजुटीने फिरत आहेत. आता सरकार तपास फाईल, गोपनीय फाईल उघडली सरकारने. आता या विमान अपघातात मुख्य सूत्रधार कोण होता? विमान अपघाताच्या स्फोट मध्ये
स्फोट करत असताना कुणी उडी मारून टाकून पळून तर गेला नाही ना, हाही प्रश्न अनुत्तरित आहेत. खरंच ते आजीदादांचेच घड्याळ आहे काय? मग ते देण्यास काय हरकत आहे? ती घड्याळ कुठे आहे, कुणाकडे आहे, कोणीच सांगत नाही. किमान विमान अपघातात बारामती मध्ये 8:45 विमानाचा अपघात झाला. हवेत विमान गिरट्या घेत असताना 5 वेळेस गिरट्या घेतल्या आणि लँडिंग होत असताना विमानाचा स्फोट झाला. आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. बारामतीत लँडिंग साठी हवामान स्पष्ट होते असे म्हटले जाते, तर व्हिडिओ मध्ये असे सांगितले जाते की त्या दिवशी वातावरण अदृश्य होते, धुके पडले होते. नेमकं कोणाचा मेळ कोणाला नाही असा चाले खेळ, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची गरज पडली. हवेत विमान गिरट्या घेत असताना किंवा विमानाचा स्फोट झाला, आगीचा गोळा जमिनीवर पडला. बारामतीमध्ये हवामान स्पष्ट आहे असे म्हटले जाते. विमान हवेत 5 वेळा गिरट्या घेतल्या. त्यानंतर 29 जानेवारीला संपूर्ण शोकाकुळ महाराष्ट्र झाला. दादाचा अंत्यविधी कार्यक्रम सुरू असताना विमानाच्या ठिकाणी निरनिराळ्या विमानतळावर अनेक वस्तूंची अदलाबदल झाली असेही मत पुढे आले आहे. खरेच हे खरे आहे काय? ब्लॅक बॉक्स मध्ये कोणत्या बाबी रेकॉर्ड झाल्या आहेत हे कोणीही सांगत नाहीत खरे. आता असा एक मुद्दा किंवा पुढे आला आहे की असा विचार कुणी केला नसेल. पुरावे जे असेल ते अंतिम सत्य आहे. काय आहे पुरावे? आपल्याकडे काहीच नाही. ब्लॅक बॉक्स मधील मीडिया कॉल केलाच नाही. वास्तविक विमान अपघात होत असताना मीडिया कॉल करावा लागतो, तो कॉल का झाला नाही असाही एक महत्वाचा दावा व्यक्त केला जात आहे. एक सत्य पुढे आले आहे की त्या विमानाचा मुख्य विमान चालक होता, तो दारुडा होता असाही दावा होत आहे आणि या पायलटचे निलंबन सुद्धा करण्यात आले होते. दिल्लीकडे महाराष्ट्राचे तपासणी पथक पाठवण्यात आले आणि दिल्ली येथे रवाना झाले आणि दिल्ली येथे एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात त्यांचे नाव कोणी सांगत नाही. हे खरे आहे की खोटे आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहेत. याची जाण पण आपणास नाही. सापडलेला आरोपी असे म्हटले जाते की पुरावे पोपटासारखे बोलत आहेत. नक्की पकडण्यात आले आहे का? दिल्लीमध्ये या प्रकरणाचे संशयित का आहेत? एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. दादाच्या अत्यंत जवळचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सवाल निर्माण केला की अमोल मिटकरी यांच्या प्रश्नांचे उत्तराने प्रशासनाला आता घाम सुटला आहे. प्रशासन खळबळून जागे झाले आहे. विमानाचा धातू अत्यंत कठीण असतो, तो सहजासहजी वितळत नाही. सर्व विमान खाली पडल्यानंतर विमानाने पेट घेतला कसा आणि पेट घेतला, विमान पडले, घड्याळ कसं काय जळालं नाही? विमानाचा एवढा मोठा धातू जळाला. या ठिकाणी मुख्य प्रश्न सुरू होतो हे की घड्याळ कोणीतरी तिथे ठेवले होते का, याचीही कोणाला कल्पना नाही. दादाचे विमान चालक दारुडे असताना सुद्धा त्यांनी तेच ड्रायव्हर का देण्यात येत होते? त्या दिवशी ते कोठे होते? विमान चालक त्या दिवशी का बदलला गेला? याबाबतचे उत्तर सरकारी दस्तावेज मध्ये कोठेही सापडत नाही. का सापडत नाही? विमानाची माणसे जळून खाक झाली आणि जळून खाक झाल्यानंतर त्यांचे बॉड्या सुद्धा सापडल्या फक्त 5च. 6वा कुठे आहे सांगा ना? कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणूनच एक महत्वाचा प्रश्न येतो, तांत्रिक दृष्ट्या कागद कसे सुरक्षित राहिले, फाईल कशा सुरक्षित राहिल्या? ते का धातू एवढ्या जड होत्या का सुरक्षित होत्या? कॅप्टन सुमित कुमार हे विमानाचे चालक पायलट होते
आता त्यांच्या पत्नी एक मोठा गौप्यस्फोट केला आणि गौप्यस्फोट इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्या इंस्टाग्रामवर आता माझे पती जिवंत आहे असे म्हणतात. विमान चालक सुमित कुमार हे कस काय जिवंत राहू शकतात? मिटकरी यांनी आता आमदार आहे आणि त्यांचे म्हणणे असे आहे की एक महिला अशी आहे की तिचे नाव संगम सहानी आहे. तिने इंस्टाग्रामवर मोठी पोस्ट टाकली आहे. खर तर इंस्टाग्रामवरील ही पोस्ट म्हणले तितकी सोपी नाही. पोस्ट एक कॅप्टन साहिल मदनची आहे, पण ते अपघातात गेले. ते पायलट सुमित कुमार होते. सुमित कुमार ऐवजी कॅप्टन साहिल मदन होते आणि यांचा फोटो सोशल मीडियावर वापरला गेला आणि त्यामुळे सर्वांना असे वाटले की विमानाच्या मृत्युमुखी पडलेला पायलट हा कॅप्टन साहिल मदन आहे. आता मित्रांनो, अनेक प्रकारचे खुलासे कसे होणार आहेत? नेमका जिवंत व्यक्ती कोण आहे? त्यानंतर 1 महिन्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. एक महत्वाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. 28 जानेवारी पासून सतत येणाऱ्या निरनिराळे प्रश्न आणि अहवाल हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला निरुत्तरित करून सोडत आहेत. दादा जिवंत आहे की मृत्युमुखी पडले? अजूनही एक महत्वाचा प्रश्न पुढे येतो आणि तोही अनुत्तरित आहे. जसं भारताच्या इतिहासामध्ये सुभाषबाबू किंवा सुभाषचंद्र बोस यांचे विमान पडले. लोक अजूनही म्हणतात ते जिवंत आहेत. नेमकं यातही काय खरं होतं काय नाही हे सांगू शकत नाही. या प्रश्नासारखंच हे उत्तर आहे आणि म्हणून या प्रश्नांचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. करिता व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. दादा जिवंत आहे की दादा मृत्युमुखी पडले यांचे गोप्य कोणालाही माहीत नसल्यामुळे या विषयावर अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करून जनतेची कृपया दिशाभूल करू नये, जनतेचा अफवा पसरू नये करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.